हो आणि हा 22 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू एक गडी बाद करून सुखरूप आपल्या प्राणांगणात परत आणि त्याला परत म्हणून पुन्हा एकदा हा सासूर संघाचा 6 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू पिंट्या जरा बाजूलाच धन्यवाद पिंट्या. अतिशय आतडीचा सामना 2-2 असे दोन्ही संघाचे खात्यामध्ये गुणाची भर समांतर स्थितीवर आहे तो स्कोरबोर्ड आणि तेवढीच उत्कृष्ट अशी पकड एकीचे बल सांघिक प्रयत्न यश देते सासू संघाला. चला पेंटा माडी थोडं जरा बाजूचं मस्तच हा 10 नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू आपल्या संघाची धुरा आपल्या संघाचे मतदार आपल्या यानंतर होणारा सेमीफायनल मधील दुसरा सामना उसवली विरुद्ध खारमजगाव चौराशीला सामना संपताच होणारा सामना यहाँ पे ताकत काम आती है या आपल्या जोरावर त्यांनी 2 पॉइंट घेऊन गेले आणि आपल्या संघाची वाटचाल संख्या 48 अशी लढत समांतर गुण फलक मराठा समोर उभे असले आमचे कमिटी मेंबर आणि मॅडम खुर्च्या घेऊन बसत तर बरं पडेल जरा आम्हाला पण जरा हा साऊंड दिसू द्या. रोहन शिर्के प्लीज. डेरेल आमचे मला वाटते आतिश पावसे यांच्या तोंडपाठात सगळ्यांचे नाव असणार. डॅरेल आहे कॅलेस्टर आहे झेल पुन्हा एकदा समांतर हा धावफलक अतिशय अडचणीचा सामना या चालू सामन्यातून पाहूया कोण अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. आतापर्यंत 48 अशी लढत आणि पुढील समजा आतिश पावशे जरा समज गाळा आहे पुढचं चांगला प्रयत्न कॅलेस्टर याचा आणि त्या आता मात्र 10 नंबरचा जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू थोडीशी घाई करत असताना मैदानामध्ये 6-6ची सामना मैदानामध्ये चालू असताना 6 नंबरच्या तळाईबद्दल मैदानात दाखल झालाय. हाताने गडी मारण्याचा प्रयत्न कॅलेस्टरवर प्रहार केला होता. दोन्ही तेवढेच चांगले संघ ताकदवर संघ आहेत. अतिशय चालाकीने आणि हुशारीने कव्हर लावली. थोडासा फक्त नजर हटी आणि दुर्घटना घटी. थोडीशी नजर फक्त फिरवली कॅलिस्टरने आणि त्याला पूर्णपणे पकडण्याचं काम केलं डिफेंडरने. पण आता 6 नंबरचा हा जर्सी प्रदान केलेला खेळाडू संत गतीने सामना चालू आहे. सेमीफायनलची लढत आपण पाहतो. या दोन्ही जिंकणारा संघ अर्थात थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे आणि यानंतरची आपण लढत पाहणार आहोत. दुसरा सेमीफायनलचा सामना खारमजगाव विरुद्ध श्री सिद्धिविनायक नांदगाव.
उसरली सॉरी. आवाज बंद. माणिक भोर उठा जरा. खोलवर चढाई केली, जरूर केलेली खोलवर चढाई, परंतु इथे चांगली पकड कोरले संघाकडून. पुन्हा त्या मैदानामध्ये डू आर डाय स्पेशालिस्ट डॅरेल कुठेतरी सामना शांत पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय डॅरेल. आपण नुसतं असं म्हणून चालणार नाही की नुसती ताकद आहे, शक्ती प्रदर्शन करतो, तसं नाही आहे, परंतु स्वतःचा गेम देखील, स्वतःचं वर्चस्व देखील दाखवते मैदानामध्ये डॅरेल. आपण पाहिलं तर अतिशय चलाकीने, हुशारीने हा सामना आपल्या बाजूने नेण्याचा प्रयत्न करतोय आणि या सामन्यासाठी 100% देण्यात देखील प्रयत्न. डिवायडाय स्पेशलिस्ट डॅरेल मैदानात ट्रम्प कार्ड वापरलं जातंय कोरले संघाकडून. इथे आपण पाहिलं या खेळाडूचा खेळ काय होता मैदानामध्ये, तर आतापर्यंत 2 सामन्यामध्ये प्रतिम अशी कामगिरी केली आपल्या संघासाठी. तोच हा चढाई बहादर 10 नंबरच्या स्पर्धा करायला खेळाडू चढाई करून जातोय कोरले संघाच्या प्रांगणामध्ये. आता मात्र सुमित कोरले संघाकडून चढाई करतोय. दहा नंबर देशभर हा खेळाडू सरसोड संघातून. आता निगडी बनण्याचा प्रयत्न, डुबकी किंग, हो 2 गुणाची चढाई, अप्रतिम कामगिरी केले. आतापर्यंत खूप वेळा त्याच्या डुबक्या फसल्या होत्या, परंतु इथे कामाला आली डुबक्या आणि कव्हर झाले. आणि सुपर टाकला नाही. इथे ग्लेन थोडासा घाई करतोय. ग्लेन खरोखरच या पकडीची गरज होती का, कारण का सुपर टॅकल ऑन जरूर होता, परंतु तुझ्यावर अटॅक करणं गरजेचं होतं. इथे वाघ्या पहिल्यांदा झालाय चढाईसाठी आणि इथे लोणचा बोजा जोडलेला आहे कोरले संघाच्या वरती. आपण पाहतोय तर 8 गुणाची आघाडी झालेली आहे सरसोड संघाची, परंतु कोरले संघ आहे शेवटचे. झोपू नका किसन मंत्री, खेळ अभी बाकी आहे. डॅरेलला पुन्हा एकदा कव्हर झालंय आणि जेव्हा गेम चेंजर खेळाडू आहेत ते सासू संघाकडे हा 10 नंबरची जर्सी पण केला. हा खेळाडू आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन प्रितेश सले
प्रकाश जाधव 8 गुणाची लीड आहे. ते कॅलेस्टर पुन्हा एकदा कॅलेस्टर चांगली खेळ करतोय. इथे देखील गेम पलटणार का, गेम चेंजर ठरणार का कोरले संघ. परंतु या खेळाडूला चांगलं माहिती आहे की मला फक्त आणि फक्त टाइम घालवायचा आहे. 3 गुणाची गाडी आहे. 3 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत. 7ची गाडी आहे सरसोल संघाची. मला मारू दे भाई पूरा मेरे को मारने दे पूरा पुन्हा एकदा डायरेक्ट सफलता सुद्धा तेवढीच असली पाहिजे. याचा अनुभव हा आपल्याला सासोली संघ दाखवताना दिसत आहे. हे प्रत्येक आदिवासी सामना आहे ना, तेच बोलतो अजून एक झालं हे काय अजून अरे उचलून फार्मच का उचलून फार्मस राहू ना पाहिजे एक सामना आहे ना आता करतो आणि 7 गुणाची आघाडी आहे ती सासू संघाकडे. आणि इथे जर लोन जर पडला तर सामना फिरू शकतो. पहिला हा जाणार तिसऱ्या बैठला पहिला अजून दुसरा एक गुणाची आघाडी कोरले संघाकडे आले.